अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे मोठा स्फोट आणि एअर स्ट्राईक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। पाकिस्तानने एअर स्ट्राईक केल्याचा आरोप करण्यात आला असून या हल्ल्यात सुमारे 400 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा अफगाणिस्तान सरकारकडून करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार काबूलमधील एका नशामुक्त केंद्रावर हा हल्ला झाला। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रुग्ण आणि सामान्य नागरिक उपस्थित होते। हल्ल्यात 250 पेक्षा अधिक जण जखमी झाले असून अनेक जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे। दरम्यान पाकिस्तानने हे सर्व आरोप फेटाळले आहेत। आम्ही कोणत्याही नागरिकांवर हल्ला केलेला नाही असे पाकिस्तानकडून स्पष्ट करण्यात आले आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणाव निर्माण झाला असून आंतरराष्ट्रीय स्तरावरही चिंता व्यक्त केली जात आहे। रमजानच्या काळात घडलेल्या या घटनेमुळे संताप व्यक्त होत आहे। मोहम्मद नबी यांनीही सोशल मीडियावर दुःख व्यक्त करत या घटनेचा निषेध केला आहे। सध्या परिस्थिती तणावपूर्ण असून पुढील घडामोडींवर सर्वांचं लक्ष लागलं आहे। दरम्यान तुम्हाला अशाच अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।